म्हणजे आमच्यामध्ये टीमवर्क खूप चांगला होता आतमध्ये आणि आमच्याकडे 3-4 बॅट्समन प्रॉपर असल्या कारणाने कुठल्याही एका बॅट्समनवर प्रेशर येत नाही, त्यामुळे सगळे बॅट्समन बिंदास आपला नॅचरल गेम खेळतात, त्यामुळे तो गेम जास्त उठून दिसतो. धन्यवाद, तुझं अभिनंदन आणि या स्पर्धेसाठी तुला मनापासून शुभेच्छा आहेत. वेल डन मिस्टर नागेश सीत, वेलकम. उत्तम दर्जाचा टी शर्ट आणि त्याला प्राप्ती केली ती नागेश सीदनं, त्याचं मनपूर्वक अभिनंदन. आणि जाऊया थेट कॉम बॉक्समध्ये. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. हॅलो. नंदन येते, माईकवर बोलू. नंदन येते. सामन्याला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या फेरीचा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. दोन्हीही एकाच गावातील संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूला जिरेश्वरी झिराटपाडा तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर यजमान संघ आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी झिराट. हा संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. गोलंदाजीला सुरुवात झाली आहे. पहिलं षटक यावेळी आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू योग्य टप्प्यावरती गोल्डन स्पॉटवरती लेंथ बॉल यावेळी टाकला गेला आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर चेंडूला इथून मात्र अतिरिक्त उसळी मिळाली यष्टिरक्षकाच्या दिशेने. अर्थातच देवाच्या हातामध्ये हा जाऊन चेंडू विसावला. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकत असताना निर्धाव यावेळी टाकला गेला, त्यामुळे समोर असणाऱ्या खेळाडूला अर्थातच आदित्यला यावेळीचा चेंडू चकून झाला यष्टिरक्षकाच्या दिशेमध्ये. निर्धाव डॉट. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती. या वेळचा लोअर फुलटॉस आडवा बाटने फ्लिक केलाय आणि चेंडूला आपण पाहतोय सरळ ढाडलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या. पहिल्या चेंडूवरती एक डाव तुझा तर दुसऱ्या चेंडूवरती डाव माझा असं काहीतरी सांगून देणारा यावेळचा फटका. 6 धावा देऊन चाललाय. षटकारांशी खातं खोललंय यावेळचा. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला स्ट्रोक आलाय लॉंग स्ट्रोक रिजनला यावेळी आपण पाहतोय. यावेळी सरळ भेदून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चेंडूवरती भाग पाडला होता, परंतु इथून मात्र आपण जर पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूंवरती अर्थातच यावेळी डाव तुझा होता, परंतु चौथ्या चेंडूवरती डाव माझा आहे. सरळ उद्ध्वस्त केली गेली आहे यावेळची एसटी. अर्थातच ऑफ स्टंपवरती जाऊन षटक क्रमांक आपण पाहतोय यावेळी पहिलं चालू आहे. 4 षटकांचा सामना आहे. या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपला आहे. 2 चेंडू येणं बाकी आहेत, परंतु एक जमेची बाजू काय आहे ना, पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत डबल फिगरमध्ये धावा आल्या. 10 धावा धावफलकावरती लागल्यात आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर जो प्रेशर होता किंबहुना तो दबाव होता तो फेटाळण्याचं काम आतापर्यंत आदित्यने केलंय. शॉर्ट बट स्वीट खेळी करून तो मैदानाच्या बाहेर परतला. पहिला फलंदाज परतलाय, परंतु नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. प्रथमेश यावेळी येतोय फलंदाजीसाठी, जिथे ऋषिकेश आणि प्रथमेशची जोडी आता मैदानावरती कशा रीतीने खेळणार, कारण 2 चेंडू या षटकातील येणं बाकी आहेत.
धीरज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय एक षटकार एक चौकार खाल्ल्यानंतर कुठेतरी आपण पाहतोय त्याने एक चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकला आणि लेग स्टंप ऑफ स्ट्रिपला उद्ध्वस्त करणारा तो चेंडू आपण पाहिला. त्यामुळे आता या चेंडूंवरती प्रथमेश कशा रीतीने खेळणार. या बेटचा चेंडू लोवर फुलटॉस हवेत ठोकला होता, परंतु आपण जर पाहिलं तर शॉर्ट पॉईंटवरती क्षेत्ररक्षक जो तैनात होता त्याने आपण जर पाहिलं तर झेल सोडला आणि तिथे झेल सोडल्यानंतर आपण जर पाहिलं तर एक सिंगल मिळाली आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या 11 वरती जात असताना आपल्याला पाहायला मिळाली. 11 ऑन स्कोर कार्ड, 11 धावा धावफलकावरती. इथून मात्र आपण जर पाहिलं तर संघाचा तारणहार, संघाचा सरसेनापती किंबहुना संघाला ज्याने आतापर्यंत जिवंत ठेवलंय तोच खेळाडू मैदानावरती स्ट्राईक एंडवरती येत असताना पाहायला मिळतोय. ऋषिकेश यावेळी स्ट्राईक एंडवरती आला, ज्याच्या बॅटमधून लगातारच्या 2 सामन्यामध्ये चांगली कामगिरी झाली आहे. पहिला चेंडू यावेळी आपण जर पाहिलं तर हेलिकॉप्टर चालवायचा होता, रनआउटची संधी होती, परंतु ही संधी गमावली गेली आहे आणि तिथे मात्र आपण पाहतो एक सिंगल कंप्लीट झाली आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या 12 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक संपलंय, 12 धावा धावफलकावरती लागल्यात गावदेवी झिराड या संघाच्या. त्यामुळे आता आपण जर पाहिलं तर एक फलंदाज जिथे बाद झालाय, वैयक्तिक खेळ करायच्या याच हेतूने प्रथमेश मैदानावरती आला. तिथे मात्र आपण जर पाहिलं तर पहिल्याच चेंडूवरती त्याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तदनंतर आपण जर पाहिलं तर एक सिंगल मिळाली होती. मागच्या 2 चेंडूंवरती एक सिंगल आली आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर एक षटकाचा खेळ संपल्यानंतर 12 धावा धावफलकावरती लागल्या. षटक क्रमांक 2 यावेळी हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय सौरभ सज्ज झालाय. सौरभच्या खांद्यावरती दुसरं षटक सोपवलं गेलंय. मग आता दुसऱ्या षटकासाठी त्याला प्राचारण कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. विश्वासावरती खऱ्या अर्थाने सार्थ उतरला जाईल का हा गोलंदाज, हा सुद्धा प्रश्नचिन्ह असेल नक्की. परंतु इथून आपण जर पाहिलं तर स्ट्राईक एंडवरती ऋषिकेश आहे. आता थोडंसं आपण जर पाहिलं तर हृदयाची धडधड सुद्धा वाढलेली असेल गोलंदाजाची, कारण आपण जर पाहिलं तर तितकीच चांगली फलंदाजी करण्यासाठी ऋषिकेशला ओळखलं जातं. मागच्या 2 सामन्यामध्ये आपण त्याचं पृथक्करण पाहिलंय सुद्धा. आता सुद्धा त्याला खेळावं लागेल. हा प्रतिष्ठाचा सामना आहे. यावेळी आपण जर पाहिलं तर अस्तित्वाची लढाई आहे, कारण हा सामना तितकाच दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण आहे. या वेळचा चेंडू जसा रडार मध्ये आलाय, सरळ बॅटने धाडला जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. संघाची धावसंख्या 18 वरती यावेळी जात असताना आपल्याला पाहायला मिळाली. 18 ऑन स्कोर कार्ड, 18 धावा धावफलकावरती. ऋषिकेश खेळतोय, ऋषिकेशच्या बॅट मधून धावा येत आहेत. यावेळचा चेंडू पायावरती आदळलाय, लेग बिफोर द विकेट. फलंदाज क्रमांक 2 तंबूच्या रस्त्याला. डाव सावरावा लागेल. डाव इथून मात्र आपण जर पाहिलं तर 18 धावसंख्येवरती गेला आतापर्यंत. 18 धावसंख्ये पुढे न्यायचं असेल ना, ते येणाऱ्या फलंदाजांना इथून आपल्या नावाची कामगिरी मैदानावरती दाखवावी लागेल. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर विकेट मिळाल्यानंतर गोलंदाज सज्ज झालाय. यावेळचा चेंडू आपण जर पाहिलं तर मारण्याचा प्रयत्न केला. बिहाइंड विकेट चेंडू ट्रॅव्हल करतोय, बाउंड्री लाईन पर्यंत चाललाय. नवसंजीवनी प्राप्त करून देणारा, बाईच्या स्वरूपात येणारा हा चौकार.
पण पाहिला बॅटवरती चेंडू आला नव्हता, यष्टिरक्षकाच्या पायाला चेंडू लागला, परंतु शॉर्ट थडमांमध्ये असलेला क्षेत्ररक्षक गाफील राहिला आणि त्याचमुळे गाफीलतेमुळे आपण जर पाहिला तर नवसंजीवनी प्राप्त करून देणारा यावेळचा फटका 4 धावा मात्र देऊन चाललाय. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकली. 22 धावा धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 22 रन्स ऑन स्कोर कार्ड, 22 धावा धावफलकावरती. धावा येण्यास सुरुवात झाली आहे. आणखीन एक चांगला चेंडू यावेळी इथून मात्र टाकला जातोय, परंतु फंबलिंग तिथे पाहायला मिळाली. बॅकअप आपण जर पाहिलं तर होतं, परंतु स्वतःनेच चेंडू अडवला, फेकी केली, एकच धाव मिळाली. 23 धावसंख्या आता 23च्या घरात जात असताना आपल्याला पाहायला मिळाली. 23 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकातील 2 पूर्णांक आपण जर पाहिलं तर 4चा खेळ संपलाय. 2.4चा खेळ संपतोय. उर्वरित 2 चेंडू अजूनही येणं बाकी. यावेळचा चेंडू बॅटची कडा सरळ शॉर्ट थडमांमध्ये चाललाय. झेल आणखीन एक पकडला जाईल यावेळी. शेवटचा चेंडू येणं बाकी, जेथे गोलंदाजी माकवती सौरभने आतापर्यंत चांगले षटक हाताळले. एक षटकार जरूर आला होता, परंतु कमबॅकिंग डिलिव्हरी टाकत असताना महत्त्वपूर्ण आपण पाहिलं काय, ऋषिकेशला त्याने बाद केलं. परंतु नवीन खेळाडू आला, तदनंतर चौकार जरूर आला होता, परंतु एक सिंगल आल्यानंतर आणखीन एक फलंदाजाला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेला. आता येणारा शेवटचा चेंडू बाकी आहे. स्ट्राईक एंडवरती आपण जर पाहिलं तर ऋतू यावेळी खेळण्यासाठी सज्ज झालाय, परंतु इथून त्याला सावरून खेळ करावा लागेल. मागच्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर चांगला डाव त्याने सावरला होता. यावेळचा फ्लिक केला फटका, जसा ताकदीला शोभेल असा फटका यावेळी आपण जर पाहिलं तर इथून 29 धावा आल्यात 2 षटकांमध्ये. सुखकर प्रवास पुनश्च एकदा यावेळी आपण जर पाहिलं तर गावदेवी झिराट संघाचा होत असताना पाहायला मिळाला. मग आता इथून यावेळी आपण जर पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये ज्यांनी चांगला खेळ केला होता, डाव सावरला होता, सेन्सिबल क्रिकेट खेळलं होतं, मेरिटनुसार क्रिकेट खेळलं होतं, ती जोडी मैदानावरती आहे. आणि अशा वेळी आपण जर पाहिलं तर विस्फोटक मागच्या चेंडूवरती दाखवलाय. विस्फोटक खेळी यावेळी आपण जर पाहिलं तर ऋतूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आल्या आल्या त्याने पाडल स्लिपच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर षटकार ठोकला आणि संघाची धावसंख्या 29 पर्यंत नेली आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी प्रतीक यावेळी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. फार एंडकडनं तो गोलंदाजी करतोय. 3रं षटक त्याच्या खांद्यावरती दिलंय. हे एंड आपण जर पाहिलं तर तितकंच आपण जर पाहिलं तर फलंदाजांसाठी लाभार्थी ठरलंय. अनेक वेळा आपण जर पाहिलं तर या एंडने धावा आल्यात फलंदाजांसाठी. त्यामुळे आता इथून आपण जर पाहिलं तर स्ट्राईक एंडवरती असणारा खेळाडू मनीष, त्याला मात्र धावा बनवाव्या लागतील. नॉन स्ट्राईक एंडवरचा खेळाडू आपण पाहतोय ऋतू, याला पाहतोय ज्याने एक षटकार ठोकलाय. परंतु इथून जर आपण पाहिलं ना तर 29 धावा धावफलकावरती आल्यात. 12 चेंडूंचा खेळ अजूनही येणं बाकी आहे पहिल्या सत्रातील, जिथे गोलंदाजी मार्कवरती प्रतीक सज्ज झालाय. झिरेश्वरी झिराटपाडा संघाकडनं आपण पाहतोय तो गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. यावेळचा चेंडू पहिलाच आपण जर पाहिला तर लेग स्टंपला भरकटणारा, आणि त्याच्यावरती आपण जर पाहिला तर इथून मात्र दुष्काळात 13वा महिना 5 धावसंख्येचा अक्षरशः बोनस मिळालाय. डीजे
34 धाबा धावफलकावरती. चांगली फलंदाजी, गोलंदाजी चुकली आहे. या वेळचा स्ट्रोक आपण पाहतोय, हवेत चाललाय, क्षेत्ररक्षक धावतोय परंतु झेल सुटलाय. अखेरच्या क्षणाला झेल सुटल्यानंतर एक धाव मात्र कंप्लीट झाली आहे आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या यावेळी आपण पाहतोय मात्र पुढे सरकली आहे. 35 धाबा धावफलकावरती लागत असताना आपण पाहतोय आली आता धावसंख्या आटोक्यात आली आहे. कारण आपण जर पाहिलं तर षटकार आला होता, मोमेंटम शिफ्ट करणारा तो षटकार होता, सामन्याचं दृश्य बदलणारा तो षटकार होता. त्यामुळे आता रितेश पुनश्च एकदा स्ट्राईक एंडवरती आलाय, नव्या दमाने तो या स्ट्राईक एंडवरती येत असताना पाहायला मिळतोय. कारण आपण जर पाहिलं तर मागच्या षटकामध्ये दुसऱ्या एंडने त्याने षटकार ठोकला होता. त्यामुळे आता इथून नवीन सुरुवात त्याला करायची आहे, या एंडने त्याला खेळायचं आहे. धावसंख्या आपण जर पाहिली तर 35 वरती गेली आहे. षटक क्रमांक 3 चालू आहे या षटकातील. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एका चेंडूचा खेळ झाला आणि एका चेंडूंमागे आतापर्यंत 6 धावा सुद्धा गोलंदाजाने खर्च केल्यात. त्यामुळे आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. जिथे 35 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. गावदेवी झिराड विपक्ष जिरेश्वरी झिराटपाडा असा मैदानावरती सामना रंगला. मग यावेळचा चेंडू आपण पाहतोय पुनश्च एकदा फुलटॉस मिळाला होता परंतु या फुलटॉसचा फायदा मिळालेला नाहीये. लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला आहे यावेळचा चेंडू. पंचांचा इशारा, अर्थातच शरद पाटील सर सांगतायत की हा चेंडू वाईड आहे. अवांत स्वरूपाची धाव नक्की धावफलकावरती लागेल आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल. 36 धावा धावफलकावरती येत असताना आपण पाहतोय. 36 धाबा धावफलकावरती लागला. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर हे तिसरं चालू आहे. 3.1चा खेळ संपलाय नक्की, परंतु येणाऱ्या चेंडूंवरती सुद्धा आक्रमण करावं लागेल. यावेळचा फुलटॉस सरळ बाटने उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. यावेळचा चेंडू आपण जर पाहिला तर तितकासा बॅटवरती आलेला नाही आहे, स्टिकर एंडवरती लागला आहे. आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर जितकी ताकद जनरेट झाली होती तितक्या ताकदीने हा फटका गेलेला नाही. आपण पाहतोय मिड विकेट बाउंड्री लाईनवरती चेंडू गेला होता, ट्रॅव्हल झाला होता, तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याने चेंडूला अडवलं, फेकी केली, तदवरती एक सिंगल मिळाली. 37 धावा आता धावफलकावरती आपण पाहतोय लागल्यात. त्यामुळे आपण जर पाहिलं तर ते दबाव आणि ते दर्पण होतं ना ते पुढे सरकले. 37 या बेल्टचा चेंडू, इथून मात्र लाऊड अपील केली जाते परंतु ही अपील मात्र फेटाळली गेली. सांगितलं इथून फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप असेल. या बेल्टचा चेंडू आपण जर पाहिलं तर मनीषसाठी चांगल्या टप्प्यावरती पडला. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर हे तिसरं आता संपण्याच्या मार्गावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. कारण या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपत असताना आपण पाहतोय 3 चेंडू संपलेत. 37 धाबा धावफलकावरती लागल्यात. 37 रन्स ऑन स्कोर कार्ड. 37 धाबा धावफलकावरती. या वेळचा चेंडू पुनश्च एकदा पायावरती आदळला. या वेळचा चेंडू आपण जर पाहिलं तर पायावरती आदळत असताना पंचांचा इशारा, लेग बाईचा आलाय. एक सिंगल मिळते. 38 वरती आता धावफलक चालले. 38 रन्स, 38 धाबा धावफलकावरती. अडतीस धाबा धावफलकावरती लागत असताना आपण पाहतोय 38 रन्स ऑन स्कोर कार्ड. जिथे आपण पाहतोय आतापर्यंत चांगला खेळ आपण जर पाहिला तर दोन्ही फलंदाज करतायत. सिंगल डबल येथे मात्र येते, त्यामुळे आपण जर पाहिलं तर ती धावसंख्या आहे ना ती मात्र पुढे सरकते. यावेळच्या एकेरी धावेनंतर पुनश्च एकदा धावफलक पुढे सरकलं. या एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या 39 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 39 रन्स, जिथे आपण पाहतोय अवांतर स्वरूपाच्या धावा या तुम्हाला येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये नक्की डोकेदुखी तळणाऱ्या ठरतील. कारण याच धावा कुठेतरी धावफलक हलतं ठेवण्यात यश देत असतात आणि जे प्रेशर तुम्ही बनवता ना ते मात्र रिलीज होत असतं. त्यामुळे तुम्हाला चेंडू चांगले फेकावे लागतील. यावेळचा चेंडू हेलिकॉप्टर उडवायचं होतं परंतु आपण पाहतोय शॉट फॉरवर्ड मध्ये चेंडू अडवला गेला. शॉर्ट फॉरवर्ड स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू अडवला गेला आणि तदनंतर आपण पाहतोय तिथे एक सिंगल मिळाली. एकेरी सिंगल नंतर आपण पाहतोय 40 धावा आता धावफलकावरती लागल्या. षटक क्रमांक 3 आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा एक चेंडू या षटकातील येणं बाकी, लास्टचा चेंडू या षटकातील. त्यामुळे आपण जर पाहिलं तर 40 धावा धावफलकावरती लागल्यात. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर जी फायटिंग टोटल हवी होती ती उभी जरूर झाली आहे. यावेळचा आखू टप्प्याचा चेंडू स्ट्रेट बॅटने ओव्हर द बॉलर हेड खेळलाय, सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषेच्या पार.
तीन षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा धावफलकावरती लागल्यात. 46 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 46 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली फलंदाजी झाली आहे. यावेळचा चेंडू आपण जर पाहिला तर बॅटच्या रडारमध्ये आला. आखूड टप्प्याचा चेंडू, त्याला मात्र आपण जर पाहिलं तर एखाद्या हातोड्याप्रमाणे चेंडूवरती प्रहार केला. अर्थातच बेसबॉल हिट पद्धतीने खेळला गेला या चेंडूवरती आणि षटकार सुद्धा जमवला. आता मात्र 3 षटकांचा खेळ संपला. 46 धावा धावफलकावरती लागल्या. स्ट्राईक हेडवरती आता आपण जर पाहिलं तर पुनश्च एकदा या एंडने ज्याने षटकार ठोकला होता तोच खेळाडू यावेळी स्ट्राईक हेडवरती आपण पाहतोय. अर्थातच ऋतू स्ट्राईक हेडवरती आला. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 8 धावसंख्येचे योगदान आपल्या संघासाठी त्याने दिले आहे. वैयक्तिक खेळ सुद्धा आपल्या 8 धावसंख्येने त्याने सजवली आहे. मग आता गोलंदाजी मागवती चौथ्या षटकासाठी झिरेश्वरी झिराटपाडा संघाकडनं साहिल गोलंदाजी मागवती सज्ज झाला. चौथ्या षटकासाठी त्याला प्राचारण केलं आणलं जाते. हे चौथं षटक त्याच्या खांद्यावरती सोपवलं जाते की हे षटक तू चांगल्या रीतीने टाक, किंबहुना या षटकामध्ये तू धावा वाचव. कुठेतरी गावदेवी झिराटपाडा संघाला झिराट संघाला यावेळी मैदानावरती थोडंसं पाठी ठेव हे असं सांगितलं जात आहे. परंतु इथून जर पाहिलं ना तर गावदेवी झिराट हा संघ कुठेतरी पुढे सरकला आहे. आता मात्र त्यांची गाडी फ्रंट फूटवरती धावण्यास सुरुवात करते. 46 धावा धावफलकावरती लागल्यात. 46 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. यावेळचा चेंडू अडवा बाटने वेगाने स्ट्रोकवरती प्रहार केला होता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. अलॉंग द कार्पेट गेला होता. बॅटच्या टो एंडवरती चेंडू लागला. हाय बॅकलिपच्या साह्याने चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा प्रयत्न आपण जर पाहिलं तर थोड्या अंशी का होईना अपयशी ठरतोय. जिथे आपण जर पाहिलं तर अलॉंग द कार्पेट जात असताना डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल एक धाव मागच्या चेंडूवरती मिळाली. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा साहिल यावेळी पावलाने एंड करण्यास सज्ज झालाय. यावेळचा चेंडू लेग स्टंपला फुंकर मारून जाणारा आपण पाहतोय. थोडासा किंचित बाहेर चाललाय यावेळचा चेंडू. थोडीशी दिशा बदलली गेली. आता आपण जर पाहिले तर पाहिलं ना तर फलंदाज शफल झाला होता आणि गोलंदाजाने मनसुबा धरला असा की आपण फुलर लेनचा चेंडू वापरूया, सरळ अष्ट्यांवरती टाकला तर फलंदाज बाद होईल, परंतु असं काही घडलेलं नाहीये. अवंत स्वरूपाची धाव लागते धावफलकावरती आणि धावसंख्येकडे जर पाहिलं तर वेगाने धावसंख्या पुढे सुद्धा सरकते. यावेळचा चेंडू पुनश्च एकदा चांगल्या टप्प्यावरती चांगला चेंडू हाताळला जातोय. आपण जर पाहिलं तर साहिलच्या माध्यमातून हे षटक आपण जर पाहिलं तर 48 धावा जिथे धावफलकावरती लागल्यात. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल, त्यानंतर वाईड, त्यानंतर एक डॉट आतापर्यंत आपण पाहतोय. त्यामुळे 4 चेंडू येणं बाकी. 4.2चा खेळ संपलाय. 4.4चा खेळ अजूनही येणं बाकी आहे. अर्थातच हे षटक सुद्धा अजून तितकंसं आपण जर पाहिलं तर दोन्ही संघांकडे दोलायमान स्थितीमध्ये झुकलेलं पाहायला मिळतंय. यावेळचा चेंडू स्ट्रेट बॅटने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक धावतोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा फटका खेळलाय. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज यावेळी रनआउट स्वरूपात होईल बाद. की जसा फटका खेळला होता, पहिली धाव वेगाने घेतली होती, परंतु दुसरी धाव घेत असताना आपण जर पाहिलं तर थोडंसं लक्ष नव्हतं. अशा वेळी थोडीशी पावलं पाठी राहिली आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर त्याच पावलांमागे आपण जर पाहिलं तर पराभवाचा मागे जावं लागलं, कारण रनआउट स्वरूपात तिथे फलंदाज बाद झाला. त्यामुळे संघाची धावसंख्या एक धाव धावफलकावरती ॲड करत असताना धावसंख्या जर पाहिली तर 49 धावा धावफलकावरती लागल्यात. 49 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. या षटकातील आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर 3 चेंडू संपतायत. 3 चेंडू अजूनही येणं बाकी आहेत. 3 चेंडूंवरती एखाद मोठा फटका आला तर पुन्हा एकदा 50च्या पुढे जाण्याचं नक्की धाडस राखलं जाईल. परंतु यावेळचा चेंडू आपण जर पाहिला तर देवाच्या हातामध्ये चाललाय. एक धाव धावफलकावरती लागेल. अर्धशतक वैयक्तिक सांघिक अर्धशतक यावेळी आपण पाहतोय धावफलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 50 धावा झालेल्या आहेत यावेळी आपण पाहतोय गावदेवी झिराट संघाच्या, परंतु इथून 50 धावा बनवत असताना आलेला तो पूर्णपणे आपण जर पाहिलं तर या 50 धावा बनवत असताना संघर्ष करावा लागला. अक्षरशः आपण जर पाहिलं तर काही चेंडूंवरती मोठे फटके आलेत, काही चेंडूंवरती एक्स्ट्राच्या स्वरूपातल्या धावा मिळाल्यात, काही चेंडूंवरती आपण जर पाहिलं तर गोलंदाजाने चुकी केली आहे. त्यामुळे आतापर्यंत ज्या 50 धावा धावफलकावरती आल्यात ना त्यावेळी आपण जर पाहिलं तर संघर्ष करण्यास भाग पाडलाय. त्यामुळे येणारे अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूंचा खेळ संपला. षटक क्रमांक 4.4
4चा खेळ संपतोय, जिथे आपण जर पाहिलं तर येणारे 2 चेंडू बाकी आहेत. मग 2 चेंडूंवरती इथून कशा रीतीने खेळलं जाईल. आता आपण जर पाहिलं तर स्ट्राईक रेटवरती नवीन खेळाडू साहिल यावेळी स्ट्राईक रेटवरती खेळण्यासाठी सज्ज झालाय, जिथे गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा साहिल सज्ज होतोय. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अलंग द कार्पेट खेळला, रनआउटची संधी आहे. वेगाने चेंडू आपण जर पाहिला तर अडवून फेकी केली गेली, परंतु एक धाव इथून मात्र धावफलकावरती लागली. आणि आपण जर पाहिलं तर या षटकातील आणखीन एक धाव यावेळी धावफलकावरती घेतली जाते. 51 धावा धावफलकावरती लागल्या. 51 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 51 धावा धावफलकावरती. या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ येणं बाकी. या चेंडूवरती मोठा फटका येणार का? यावेळचा चेंडू सरळ यष्ट्यांवरती लागलाय. फलंदाजाला मात्र तंबूच्या रस्त्याला शेवटच्या चेंडूवरती पाठवलं गेलंय. पहिल्या सत्राचा खेळ संपला. 51 धावा धावफलकावरती लागल्यात गावदेवी झिराट संघाच्या आणि 52 धावसंख्येचं लक्ष यावेळी आपण जर पाहिलं तर
आउट. तर पहिला चेंडू या ठिकाणी आला, ब्लॉकआउट लाईनवरती टाकला होता. अप्रतिम दर्जाने या ठिकाणी गोलंदाजीला सुरुवात केली. षटक क्रमांक पहिलं जेव्हा मैदानावरती येतं ना, त्यावेळेस जर आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवरती पहिल्या षटकामध्ये एक अप्रतिम गोलंदाजीचा नमुना येथे प्रस्थापित केला. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती येत आहे. बॉलिंग ट्रॅकवरती नेहमीप्रमाणेच आपण बघतोय प्रणित आलाय. गेल्या 2 मॅचमध्ये सुद्धा आपण प्रणितला पाहिलं होतं. या मॅचमध्ये सुद्धा प्रणित आलाय. सामन्याकडे आपण वळत आहोत. यावेळेस मात्र बघा मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय, मात्र धाव देखील धावफलकावरती बनवली गेली. थ्रो आला असता, डायरेक्ट हिट मैदानावरती झाला असता, चेंडूने असताना टिपलं असताना तर मात्र मैदानावरती विकेट सुद्धा बघायला मिळाली असती. मात्र ते होत नाही. षटक क्रमांक पहिला मैदानावरती प्रगतीपथावरती धावा धावफलकावरती बनतायत, त्या म्हणजेच केवळ एक धाव. ही पहिली धाव मैदानावरती आली. पहिलं षटक मार्गस्थ असताना एका बाजूला मग मैदानावरती जिरेश्वरी जिराटपाडा उतरलाय. त्यानंतर मात्र स्वतः मैदानावरती यजमान संघ आहे, तो म्हणजेच गावदेवी क्रीडा मंडळ जिराट. तिसऱ्या फेरीचा सामना क्वालिफायर राऊंड या ठिकाणी आपण बघत आहोत. जो संघ जिंकेल तो ठरेल बक्षीस पात्र. आणि त्यामुळे जर विचार केला आपण संपूर्ण सामन्यांचा तर मात्र या मॅचमध्ये बघूयात आपण कशा रीतीनं या सामन्यामध्ये कोणता संघ जिंकणार आहे. चला लवकर मॅच चालू करा. मॅच मधला वेळ वाचला पाहिजे. षटक क्रमांक या ठिकाणी आपण बघतोय पहिलं प्रगती पदावरती. धावा एक धावफलकावरती, धाव बनवायचे 52. जिथे पहिलं षटक मार्गस्थ आहे. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव केला जातोय कारण लेफ्ट हँडेड बॅटर येथे मागवला गेला. प्रत्येक विकेटसाठी आपण बघतोय चिराग एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं पारितोषिक. या चेंडूवरती पुन्हा एकदा बघा लेफ्ट हँडेड बॅटरला मैदानावरती बोलवलं गेलं. सुरुवातीला आपण बघितलं तर सलामीची जोडी लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन चालवलं, मात्र या चेंडूवरती कोणती धाव येत नाही. धाव एक धाव फलकावरती. पहिलं षटक या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे. सुयश, या ठिकाणी जर तुम्हाला जिंकायचं त्या षटकामध्ये धावा बनणं सुद्धा महत्वाचं आहे. फटका चांगला आलाय डीप बॅकवर्ड स्कोअर लेग रिजनला बाउंडलाईनच्या बाहेर. सीम धावा 4 या ठिकाणी आल्यात. चांगला फटका मैदानावरती एक्झिक्यूट केला होता. डी बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेला फटका खेळला गेला. धावा मैदानावरती बनतात त्या म्हणजे 4. आतापर्यंत 5 आल्यात. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती. बोलतो मॅचकडे. पुन्हा एकदा आपण बघतोय कॅच होण्याची संभावना. चेंडूला फील्ड केलं जाईल. साईल चेंडू खाली गेलाय. थ्रो बघा अप्रतिम आलाय. थ्रो साठी नक्कीच तिथे टाळ्या वाजतील कारण अप्रतिम थ्रो आला. चांगलं गॅदर केलं गेलं. धावा वाचवल्या गेल्यात. चेंडू पकडला कधी आणि फेकला कधी एकाच ऍक्शन मध्ये आपण पाहिलं. सामन्यामध्ये आपण बघतोय ना तर आता मात्र पहिलं षटक येथे संपलं. 7 धावा धावफलकावरती आल्यात. जर आपण विचार केला तर मॅच मध्ये त्यांना विकेट पहिल्या षटकामध्ये नाही मिळाली. मात्र प्रणितचं षटक जर आपण पाहिलं ना तर बाकीच्या षटकांच्या तुलनेमध्ये आधीच्या मॅच मध्ये त्याच्यावरती आक्रमण केलं होतं. 14 कुठल्या होत्या. त्या आधीच्या मॅच मध्ये तब्बल 22 त्याच्यावरती कुठल्या होत्या. मात्र या सामन्यामध्ये त्याने गोलंदाजी जी केली ना इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. 7 धावा त्याने खर्च केला बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आणि एक चांगलं षटक त्याच्या माध्यमातून सुद्धा आलं. 3 षटकं आता बाकी आहेत. तुम्हाला मॅच जिंकायचं ना जिथे 52 धावांचं लक्ष तुम्ही उभारलंय तर 18 चेंडू आता बाकी आहेत. मॅच जिंकण्यासाठी जी आवश्यकता जी रिक्वायरमेंट आपण बघत आहोत तर अजूनही 25 धावांची रिक्वायरमेंट. 3 षटकं बाकी आहेत. 18 चेंडू येतील
तर मॅचमध्ये आपण बघतो ऋषिकेश पाटीलला गेल्या 2 मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे. या मॅचमध्ये सुद्धा आपण बघितलं गोलंदाजी करण्यासाठी आलाय. धावा मैदानावरती बनवल्या गेला 51. 52 धावा जिरेश्वरीच्या माध्यमातून येणार का, किंबहुना ऋषिकेश पाटील ज्या 2 मॅचमधला मॅन ऑफ द मॅच त्याने स्वीकारला ना, जेव्हा तो आता मैदानावरती उतरलाय आणि अशा वेळेस जेव्हा सामन्यामध्ये विकेट घेण्याची त्यासाठी त्याला पाठवलंय, तर ती संभावना जेव्हा मैदानावरती उपस्थित होते ना, तर ऋषिकेश पाटीलवरती सर्वांच्या नजरा असतील. 3 वाजलेत मित्रांनो, मॅचमध्ये वेळ लावता आपण. समोरच्या दिशेला बॅक टू द बॉलर खेळलं, बॉलरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक तिथे आलाय. आणि यावेळेस मात्र आपण जर विचार केला तर धाव मैदानावरती घेतली गेली ती म्हणजे 1. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानावरती आत आला. 8 धावसंख्येला गवसने आता घातली गेली. 52 धावा मैदानावरती बनवायच्यात. गेल्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं गावठी जिराट संघाने धावा मैदानावरती 72 बनवल्या होत्या. किंबहुना आजच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आली होती. अगदी या पद्धतीनं जेव्हा मैदानावरती सामने सुरू आहेत ना, बॉलिंग ट्रॅकवरती ऋषिकेश पाटीलला आपण बघत आहोत. तर या चेंडूवरती बघा पंचांच्या माध्यमातून इशारा येईल. चेंडू वाईड आलाय. ऑफिशियल अंपायर टू बी सेज इट्स अ वाईड डिलिव्हरी. धावफलकावरती अवांतर धावा आले आणि धावसंख्या ते वाढली. धावा 9 आल्यात. षटक क्रमांक 2 जेथे प्रगतीपथावरती ऋषिकेशच्या माध्यमातून षटकाला सुरुवात केली गेली. धावा 9 मैदानावरती बनल्यात. एक महत्वाची मॅच आहे. या सामन्यामध्ये जिरेश्वर जिराटपाडा संघाला जिंकायचं ना, त्यांना फटके येथे मारावे लागतील, धावा येथे बनवाव्या लागतील. तर या चेंडूवरती बघा अचंबित झालाय स्वतः या ठिकाणी फलंदाज. विकेट किपर चकला. चेंडू लॉंग स्टॉपला गेला. सीमारेषा पार. नशिबाची साथ मिळणारा चौकार. चूक. त्यानंतर पाठीमागे फिल्डर होता तो देखील चकला गेला आणि 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू लॉंग स्टॉपला गेला. 4 धावांसाठी धावा चौकार. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती ऋषिकेश पाटील. कॅच होण्याची संभावना होती मात्र क्षेत्ररक्षक लेझी राहिला. थोडासा पाठीमागे थांबला. त्याने या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यावरती भर टाकला. धाव मैदानावरती 1 आली. प्रत्येक धाव या मॅचमध्ये महत्वाची आहे. जिथे आपण बघितलं ना, सुरुवातीला बॅटिंग करण्यासाठी जे 2 बॅटर आले धीरज आणि अंकुश त्यांना आपण पाहिलं. यानंतर देवेंद्र करमेळेचं देखील देवेंद्र करमेळचा शो देखील आपल्याला बघायचा. त्याच्यामुळे जर आपण विचार केला तर या मॅचमध्ये धावा मैदानावरती झाल्यात त्या म्हणजेच 14 धावा. 14 रन स्कोरबुक वरती अर्जित केलेत. 15 चेंडू आणि 38 धावांची अजूनही रिक्वायरमेंट या मॅच मध्ये. प्रहार केलाय फुलटॉस वरती आक्रमण. समोर क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये चेंडू आलाय. साईल चेंडू खाली येतोय आणि मैदानावरती फलंदाज बाद. समज चला नेक्स्ट बॅटर मैदानावरती पोहोचलाय. देवेंद्रला आपण बघत आहोत. मी याविषयी चर्चा केली होती आधी. सुयश, या चेंडूवरती जेव्हा विकेट आली ना तेव्हा देवेंद्रला मैदानावरती पाठवलं गेलं आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मैदानावरती देवेंद्र करमेळे आलाय. षटक क्रमांक मैदानावरती आपण बघतोय जिथे 2 प्रगतीपथावरती 4 चेंडू झाले. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 52 धावांचं टार्गेट अचीव करायचं जिरेश्वरी जिराटपाडा संघाला. आणि त्यावेळेस मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी देवेंद्र करमेळे त्यांचा भरोशाचा खेळाडू आहे. त्याच्यावरती विश्वास आहे. तर हा पहिला चेंडू होता मात्र ऑफस्टिकच्या बाहेर गेला. देवेंद्रने पहिला चेंडू फेस केला जिथे वाईट मैदानावरती त्याला ऋषिकेशची गोलंदाजी. आज जर आपण बघितले ना तर आज बॉलिंगमध्ये जर कोणी प्रभावित तुम्हाला केला असेल ना तर ऋषिकेश पाटीलने.
त्याने जबरदस्त बॉलिंग केली, इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, प्रत्येक मॅचमध्ये विकेट मिळवली आणि या सामन्यामध्ये सुद्धा त्याला विकेट मिळाली. त्यासाठी त्याला पाठवलं जातं विकेट टेकिंग ऑप्शन, हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. तर या चेंडूवरती बघा पुन्हा एकदा वाईड येईल. ऑप्टिकच्या बाहेर चेंडू केला होता, फलंदाजाने या ठिकाणी बॅट आडवी घातली होती, मात्र आपण बघितलं नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल, किंबहुना खेळण्याच्या मर्यादेमधला नव्हता, सोडून दिलं शेवटला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक वाईड्स आले. धावा फलकावरती वाढत आहेत. धावा या ठिकाणी झालेत त्या म्हणजेच 16 धावा. 14 चेंडू बाकी आहे. 36 धावांची रिक्वायरमेंट या मॅचमध्ये. सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी जगदोजहद सुरू आहे. तो वळत पुन्हा एकदा मॅचकडे, जिथे बॉलिंग ट्रॅकवरती ऋषिकेश पाटील आहे. स्ट्राईक इनवरती आपण बॅट्समन बघत आहोत, तो म्हणजे देवेंद्र म्हणजे देवा. या सामन्यामध्ये देवेंद्र विरुद्ध ऋषिकेश पाटील. बॅटची कडा घेतली होती, चेंडू थोडासा आधी पडला, शेवटपर्यंत ट्रॅव्हल नाही झाला असताना त्या ठिकाणी काम तमाम होतं. मात्र या मॅच मध्ये सर्वात मोठी विकेट कन्सिडर आपण करत आहोत देवेंद्रला. सामन्यामध्ये जर आपण बघतोय ना, जिरेश्वर जिराटपाड्याच्या माध्यमातून ट्रम्प कार्ड वापरला गेला आणि तो मैदानावरती जर थांबेल ना तर मॅच पडलू शकेल, किंबहुना सामन्यामध्ये काही ट्विस्ट बघायला मिळतील. जिथे जिरेश्वर जिराटपाडा विरुद्ध गावदेव जिराट, एक बिग बॅटल मैदानावरती या. तर अलॉंग दी कार्पेट या ठिकाणी आपण बघत आहोत. फिल्डिंग गेले फंबल झाला होता क्षेत्ररक्षक साहिलला. बघा या मैदानावरती आज फिल्डर म्हणून जर कोणी प्रभावित तुम्हाला केला असेल ना तो साहिल आहे. कॅचेस सोडल्या नाही, प्रत्येक ठिकाणी धावा या ठिकाणी थांबवल्या. 2 षटके या ठिकाणी संपतात. 2 षटकांच्या अंती धावा मैदानावरती बनल्या गेल्या. 17 धावा 2 षटकांच्या अंती आल्यात. तर अजूनही 2 षटके बाकी आहेत, जेथे 12 चेंडू येतील आणि सामना जिंकण्यासाठी जी आवश्यकता आपण पाहिली ना, तर आता मात्र 12 चेंडूंवरती तुम्हाला जिंकण्यासाठी बनवावे लागतील 35 धावा. प्रति षटकामध्ये 17.50 तुम्हाला टॅली कराव्या लागतील. म्हणजे प्रति षटकामध्ये तुम्हाला 3 बिग स्ट्रोक मारणं अनिवार्य आहे, अन्यथा या मॅचला तुम्ही विसरा. चांगली ऑपरेटिंग आपण बघत आहोत, माऊली साऊंड सर्व्हिसेसच्या माध्यमातून येथे करत आहेत आमचे मित्र. तर मृणाल आणि साहिलला आपण येथे बघत आहोत. एक जबरदस्त डीजे ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून आपण बघत आहोत. माऊली साऊंड सर्व्हिसेस म्हणजे सौरभ चेरकरचा डीजे. तुम्हाला हवा असेल तर कॉन्टॅक्ट करा. षटक क्रमांक 3 मैदानावरती बॉलिंग ट्रॅक वरती प्रथमेश, ज्याला प्रेमाने बंधू असं म्हटलं जातं. तर या चेंडूवरती बघा नशिबाची साथ येथे मिळते. मात्र बघा 2 क्षेत्ररक्षक आहेत. रितेश राऊत सुद्धा होता, त्यानंतर पाठीमागे त्याच्या अजय कवळे होता. मात्र रितेश राऊतच्या फिटनेसची दाद द्यावी लागेल. त्याने शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली, त्याने चेंडूला थांबवलं आणि त्यानंतर मात्र धावा फलकावरती आल्या 2 धावा. जेव्हा 12 चेंडूंवरती 35 धावांची रिक्वायरमेंट आहे, तेव्हा या पहिल्या चेंडूवरती धावा 2 आल्यात. सामन्यामध्ये ट्विस्ट बघायला मिळतील का, किंबहुना या मॅच मध्ये जेव्हा बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहे, 11 चेंडू बाकी आहेत, 33 धावांची आवश्यकता आहे. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे. दोन्ही क्षेत्ररक्षक एकामेकाचं या ठिकाणी आपण बघितलं ना, तोंड बघत बसले आणि त्यानंतर मात्र डायरेक्ट हिट सुद्धा केला नाही. धावा मैदानावरती बनतायत या 2 धावांनिशी. आता मात्र 21 रन्स. दहा चेंडू आणि 31 धावांची रिक्वायरमेंट या मॅच मध्ये. एक महत्वपूर्ण सामना. 2 जीवनदान या ठिकाणी दिले गेले, ते म्हणजेच देवेंद्र करमेळेला. देवेंद्र करमेळेची बॅटिंग आपण नेहमीच बघितली. प्रत्येक मॅच मध्ये देवेंद्रने फटकेबाजी केली, षटकार ठोकलेत, चौकार मारलेत आणि जेव्हा 2 वेळा त्याला जीवनदान मिळालं ना, तेव्हा मॅच मध्ये रिझल्ट बदलण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. मात्र समोर प्रथमेश आहे. आज या रात्रीमध्ये प्रथमेशची गोलंदाजी आपण बघितली. समोरच्यावरती आक्रमक, नेहमीच जर आपण बघितलं अटॅक इज द बेस्ट डिफेन्स आपण म्हणतो. प्रथमेश पुन्हा तयार. हा चेंडू सबमरीन होता, पहिल्यानंतर खाली थांबला होता.
पॅरलल टू द ग्राउंड, अगदी चेंडू सरपडत आला. आणि जे अंडर क्रिकेटमध्ये एक वाक्य असायचं, सरपडी चेंडू टाकू नकोस, जेव्हा आपण बॅटिंग करण्यासाठी असायचो. सुयश, काही आठवणी आहेत? आणि तेव्हा तो चेंडू नो सुद्धा दिला जायचा. मात्र या ठिकाणी आपण बघितलं सबमरीन आला, फुलटा चेंडूवरती, फुल टोलला चेंडूला, लॉंग ऑन बाउंड लाईनच्या बाहेर चेंडूने टाटा बाय बाय केलं. प्रयत्न जिथे देवेंद्र करमेळेला आपण बघत आहोत, एक जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून. मात्र प्रथमेश मैदानावरती कमबॅक करणार का? हा चेंडू मैदानावरती येईल. तर आदित्य केडेकरला बघा तिथे तैनात आहे, चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून आला. आता 7 चेंडू आणि 25 हे रिक्वायरमेंट आपण बघतोय. या मॅच मधला ना सर्वात महत्वाचा चेंडू हा असेल, कारण शेवटच्या षटकामध्ये चेंडू 6 असतात. त्यानंतर जर आपण विचार केला, धावा जर कमी राहिला ना, बॉलिंगमध्ये प्रेशर येऊ शकतं. किंबहुना या चेंडूवरती फटका आला तर मॅचमध्ये परत येईल जिरेश्वरी जिराटपाडा. मात्र सामन्यामध्ये जर आपण विचार केला तर 7 चेंडू आणि 25 जेव्हा आव्हान आहे, तेव्हा प्रथमेश गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण एक षटकार आल्यानंतर त्यांनी कमबॅक करून दाखवलं. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आलाय, फिल्डिंग बघा या ठिकाणी चांगली झाली, धावा त्याने वाचवल्या, स्ट्राईक मात्र देवाकडे ठेवली. आणि त्यानंतर मात्र 6 चेंडू येणं बाकी, आवश्यकता 23 धावांची, 24 धावांची. ओके, 6 चेंडू 24 समीकरण आहे. तेजस मात्रेला आपण त्या ठिकाणी पाहिलं, त्याच्या माध्यमातून एक जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. तुम्ही केवळ बॅटिंग बॉलिंग आणि याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करून जमत नाही, फिल्डिंग युनिट्समध्ये सुद्धा तो जोर असावा लागतो. आणि गावदेवी जिरट संघाच्या या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं ना, तर आत्तापर्यंत चांगले फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून झाले सुद्धा. मात्र 2 कॅच सुटल्या हा अपवाद आहे. त्याच्यामध्ये साहिलने कॅचेस पकडल्या, काही कॅचेस सुटल्या गेल्या, काही धावा मैदानावरती आल्या. मात्र ओव्हरऑल जर बघितलं 80% फिल्डिंग चांगली झाली असं मी म्हणतो, कारण 2 कॅचेस सोडल्यात. षटक क्रमांक जेव्हा 4थं येतं सामन्यामध्ये, 24 धावांची रिक्वायरमेंट, म्हणजे क्रिकेटच्या अद्ययावत परिभाषेमध्ये बोलायचं झालं ना फाटक सर, 4 बिग स्ट्रोक, 4 आउट ऑफ दी पार्क, 4 बँग ऑन आणि 4 सिक्सर जर मैदानावरती तुम्ही माराल ना, ते मॅच जिंकाल. आणि नेहमीच आपण जेव्हा बघतो ना मुंबई क्रिकेटरला किंवा मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात, व्यावसायिक क्रिकेटर येतात, त्यांचं कॅल्क्युलेशन हेच असतं की 4 फटके मारायचे, मॅच जिंकवायच्या. सामन्यामध्ये जेव्हा 50-60 धावा होतात तेव्हा त्यांनी ठरवून जातात की तुम्हाला मॅचमध्ये जिंकण्यासाठी 7 ते 8 स्ट्रोक मारायचे आणि इतक्या धावा तुम्हाला बनवायच्यात, हे कॅल्क्युलेशन केलं जातं. आणि असा सामना जेव्हा 6 चेंडूवरती आलाय ना, तेव्हा 24 धावांची रिक्वायरमेंट आहे. मॅच सुरू करा, वेळ लागताय. सामन्याकडे आपण वळत आहोत. प्रथमेश जबरदस्त गोलंदाजी केली, 6 चेंडू आता बाकी आहेत. आदित्य खेडेकरला आपण बघतोय, समोर देवेंद्र करमेळे आहे. वळत आपण मॅच कडे. हा पहिला चेंडू बघा, पहिल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. आणि आता मात्र जर आपण पाहिल्यानंतर आदित्य खेडेकरची बॅटिंग लाजवाब होती, त्यानंतर अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी त्याने केली. आणि या मॅच मध्ये सुद्धा आपण बघतोय त्याला षटक हाताळण्यासाठी बोलवलं गेलंय. 5 चेंडू बाकी,
फटका आता मात्र आलाय कॉमेंट्री बॉक्सला. मानवंदन देणारा फटका. बिग सिक्स आउट ऑफ द पार्क. षटकार. मॅच ऑन आहे. सामना कोण जिंकेल आणि सामना कोण हरेल. सामन्यामध्ये बघा प्रेशर, दडपण, दबाव. 4 चेंडू या ठिकाणी बाकी. 18 धावांची रिक्वायरमेंट म्हणजे 3 बिग स्ट्रोक. एक महत्वाची विकेट मॅच मध्ये आली ना तर मॅच या ठिकाणी टर्न होऊ शकेल. एक महत्वाची कॅच घेतली देवेंद्र करमेळेची कॅच म्हणजे या मॅच मध्ये पुनरागमन केले गावदेवी जिराट संघाने. कमॉन डीजे मास्टर. तो न्यू बॅटर मैदानावरती आलाय तो म्हणजे साहिल. साहिल मैदानावरती आलाय. जर आपण बघितलं सरावापासून थोडासा दूर आहे मात्र क्रिकेटची आवड आहे. ज्या ज्या ठिकाणी मॅच असतात तेव्हा तो येतो. मुंबईत काम करण्यासाठी तो नोकरीला तिथे आहे आणि त्यामुळे जर विचार केला अलिबाग क्रिकेटमध्ये नोकरी व्यवसाय सांभाळून क्रिकेटर्स बघायला मिळतात. प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये टॉप लेवलला आहे. सुयश. आणि त्यानंतर मात्र या मॅचकडे बोलतोय आपण. 3 चेंडू बाकी. 18 धावांची रिक्वायरमेंट. हिरो बनण्याची संधी. नायक की खलनायक. तर या चेंडूवरती बघा आदित्य खेडेकर या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं ना एक जबरदस्तरित्या कमबॅक केलं गेलंय. आता 2 चेंडू बाकी आहेत. 18 धावांची रिक्वायरमेंट आहे. मॅच आता टर्न झाली आहे. सामन्यामध्ये आपण बघितला पलटवार केलाय गावदेवी जिराट संघाने. यावेळेस मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. समोरच्या दाराला कडी लावली आणि मागच्या दाराने चोरी झाली. कमॉन डीजे मास्टर. बक्षीस आली फुल आली. 5 बक्षीस तरी पण 70 आहे. टोटल बक्षीस काहीतरी 1,60,000 आधारपर्यंत जातो. चला तर मित्रांनो बघूयात. 1 चेंडू बाकी आहे. मॅच आता मात्र ऑलमोस्ट जिंकली गावदेवी जिराट संघानं. मात्र चमत्कार एखादा झाला ना तर मॅच मध्ये टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच बघायला मिळू शकतील. अन्यथा हा सामना आपल्या खिच्यामध्ये टाकलाय गावदेवी जिराट संघानं. 1 चेंडू बाकी. 18 धावांची रिक्वायरमेंट. How's that? Yes, it is. Loud appeal. Leg before the wicket.